शेखरजी, माझं नाव अविनाश वसंत सिसोदे, मूळ गाव निमगाव, तालुका यावल. शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आम्ही पहिली पिढी आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरला जे करावं लागतं ते सगळं करत आलो आणि करत राहावं लागणार आहे. आणि हे इतर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरला ही माहिती उपयोगी पडावी म्हणून मला काय काय करता येईल ते पण मी करतोय. शिक्षण करत असताना तर सगळेजण असं सांगायचे शिक्षण पूर्ण करा आणि नोकरी करा, म्हणून मी पण मग शिक्षण पूर्ण केलं आणि जी मिळाली ती नोकरी, ही धर ती सोड, ती धर ती सोड, तर नोकरीच करतो. पण नोकरी करता करता माझ्या असं लक्षात त्यात माझं मन रमायचं नाही. म्हणजे मी तेव्हाही असं पेन कागद घेऊन असं त्याच्यावर असा एस काढायचो आणि सिसोदे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असा राऊंड करायचो त्याला आणि एक असा टिपिकल एस काढायचो. आणि मधुकर साखर कारखान्याचे अनेक कागद मी याच्यासाठी खराब केले त्याच्यावर एस काढून आणि हायस्कूलला मी MIDC प्लॉट पण घेतला होता त्यावेळेस कारखान्यात असताना, तिथल्या कोऑपरेटिव्ह MIDC मध्ये आईच्या नावावर. आणि तिथे आपण उद्योग चालू करायचा, मी एक व्यवसाय पण चालू केला तिथे. मी नोकरी सोडून पूर्ण व्यवसायात उतरलो 1994 साली. 31 जानेवारी 94ला मी मधुकर सोडलं आणि पूर्ण वेळ व्यवसायात उतरलो. कुटुंबाची रिएक्शन काय होती त्यावेळेला? प्रचंड विरोध. म्हणजे माझ्या वडिलांनी तर मला सांगितलं होतं की आजपासून आपले संबंध संपले, तू नोकरी कशाच्या आधारावर सोडतोय, की आपल्याकडे तसं मी चांगल्या वेल टू डू फॅमिलीतून आलेलो असल्यामुळे वडील म्हणे ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, तुला 1 गुंठा जमीन आणि 1 स्क्वेअर फूट घराचा हिस्सा मिळणार नाही. म्हटलं ठीक आहे, पण काही अडीअडचणीला असं उसनवार उधर अजिबात नाही, आपला आर्थिक संबंध संपला, मुलगा आहे म्हणून घरी यायचं पण बस. मी नोकरी सोडल्यानंतर जळगावला आमचं घर आहे तिथे राहायला गेलो तर तिथे असे नातेवाईक यायचे मला भेटायला. आणि जसं कोणाकडे असं डेथ वगैरे झालेली असल्यावर जसं वातावरण असलं वातावरण, हा कवा असं नेमकं काय झालं म्हणजे असं, आणि समजून असं करू नका बुवा, पुन्हा चालले जा वगैरे वगैरे वगैरे, अशी सगळी परिस्थिती होती. कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप. मी सिव्हिल इंजिनियरच होतो आणि हे माझ्या मित्रांबरोबर असा व्यवसाय मी ऑलरेडी पाहिलेला होता पूर्वी. 3-4 वर्षापासून मी मित्रांसोबत अभ्यास करत होतो त्याचा. मग ते सगळं बघून आम्ही 2-3 पार्टनर मिळून गव्हर्नमेंटची कामं घेणं चालू केलं. रोड मी 31 जानेवारी 94ला राजीनामा दिला आणि आय थिंक एक 10-12 फेब्रुवारीला मी जळगावला शिफ्ट झालो असेल. लगेच इमिजिएट. कारण माझा तो प्लॅनच होता, मला तिथे शांत बसवतच नव्हतं. नंतर मग तो प्लॉट विकून टाकला आईच्या नावावरचा, ते पैसे जमा केले, काही मला प्रॉव्हिडंट फंडाची वगैरे जी मधुकर मधली जमा रक्कम होती, असे 40-50 हजार जमा करून त्याच्यावरती उद्योग सुरू केला. हे माझे मित्र काम करायचेच ते पूर्वी, मग जाऊन त्यांच्यामध्ये पार्टनर बनून गेलो, माझे पैसे टाकले आणि सुरुवात केली. गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये खाजगी कामांमध्ये कधी आला? खाजगी कामं मी तेव्हा करत नव्हतो. मग काय झालं, मी गव्हर्नमेंटमध्ये भरपूर कामं केली. म्हणजे जिल्हा परिषद असेल, PWD असेल, काही 1-2 इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कामं केली. आणि हे करता करता मला अचानक साक्षात्कार झाला की काय धुळीत आणि त्याच्यात फिरायचं उन्हातानामध्ये, असं AC ऑफिस पाहिजे, चांगला बिझनेस, आणि मग अभ्यास करणे, वाचन करणे हे तेव्हा चालूच होतं. तेव्हा कंटिन्युअस पेपरमध्ये तेव्हा IT सेक्टर बद्दल खूप यायचं, IT बूम होती त्या 2000च्या खूप त्यावेळेस होतं. मग मी साधारण 96-97 पासून त्याच्यावरती सिरियसली विचार करायला. आणि मग कॉन्ट्रॅक्टरशिप पूर्णपणे बंद करून मी ओलानी मार्केटमध्ये सायबर कॅफे चालू. मला कम्प्युटरचं म्हणजे तेव्हा 3-4 बटन कीबोर्डवरचे त्याच्याशिवाय काही माहित नव्हतं. पण मग मी तसा स्टाफ हायर केला. नंतर एक अल्फा कम्प्युटर अकॅडमी म्हणून कम्प्युटर क्लासेस चालू केले आणि फुल स्विंग मध्ये 12-12 तास बॅचेस चालायचे अल्फा कम्प्युटर अकॅडमी. आणि सायबर पॅलेस नावाचा जळगाव शहरातला दुसरा सायबर कॅफे होता. पेपरला माझी जाहिरात पण तशी यायची की कुणाकडे किती रेट असू द्या, आमच्याकडे आम्ही महागच देतो, आणि ही जाहिरात करायची.
अच्छा. की आम्ही तसं वातावरण देतो, तशी सर्व्हिस देतो आणि आम्ही महागच देतो. मग सायबर कॅफे चालू केला. मग हे करता करता असं लक्षात आलं की जळगाव हे ह्या कम्प्युटरच्या बिझनेससाठी योग्य जागा आहे. आणि त्या सेक्टरमध्ये आल्यानंतर जेव्हा पूर्ण माहिती झाल्यानंतर त्यातल्या तज्ज्ञांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की यात खरं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मजा आहे. ओके. म्हणून मग मी 1999 आय थिंक मी पुण्याला शिफ्ट झालो काय आणि पुण्याला सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. आणि ही पुण्याला कंपनी चालू केल्यानंतर आम्ही जसं ॲपटेक, NIIT हे त्यांच्या फ्रँचायझी द्यायचं, तसं त्यांच्या खूप फ्रँचायझी फीज आणि त्या जास्त होत्या. मग आम्ही आमच्या अल्फा कम्प्युटर अकॅडमीसाठी ते घेण्याचा तेव्हा प्लॅन करत होतो. ग्रामीण भागात आपल्याकडे तालुका प्लेसेसला, जिल्ह्याच्या याच्यावर की अशा ज्या छोट्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट त्यांना ते परवडत नाही. मग म्हणून अशी आपण का हे निर्माण करू नये, म्हणून आम्ही सगळ्यांचं कोर्स मटेरियल तयार केलं. पूर्ण पुण्यात जाऊन स्वतःच मॉड्यूल तयार केलं, स्वतःचं कम्प्लीट मॉड्यूल तयार केलं, कोर्स डिझाईन केलं, त्याची सगळी पुस्तकं बनवली. सगळं हे तयार करून आम्ही लॉन्चिंगला 2001 मध्ये लॉन्चिंगसाठी पेपरला ऍड पण स्लॉट सगळीकडे बुक केले. 2 टेम्पो ट्रॅव्हलर बुक केल्या. आणि असं करून आमचा ताफा निघणार आता एक 10-12 दिवसांनी. प्रत्येक जिल्ह्याला जाऊन तिथे हॉटेल्स बुकिंग करून तिथे सगळ्यांना बोलवायचं या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आणि फ्रँचायझी द्यायची. त्यावेळेस पहिली बातमी आली पेपरला, अमेरिकेत 50,000 मुलांना पिंक स्लिप नोकरीवरून काढण्यात आलं. IT मध्ये मंदीची सुरुवात, बर्स झाला तो बबल. तो IT बबल, तेव्हा जो .com चा IT बबल होता तो बर्स झाला. नेमका 2000-2001 साली तेच झालं म्हणजे. आणि त्या सगळ्याचा आमच्यावर असा इम्पॅक्ट झाला की ते सगळं नंतर 2 दिवसांनी पुन्हा बातमी, आता 1 लाख मुलांना काढले, आता इतक्यांना काढले, मग आता हे परत यायला आले. आणि पूर्ण म्हणजे ITची अशी हे झाली की लोकांना तेव्हा लाज वाटत होती मी IT सेक्टरमध्ये सांगायला सुद्धा. ते फक्त .com शी रिलेटेड. ते सॉफ्टवेअर ही तर नीडच आहे ना, सॉफ्टवेअर आउटसोर्सिंग वगैरे येतं, सॉफ्टवेअर कम्प्युटर एज्युकेशन ही नीडच होती. त्यावेळेला ते आकलन नाही झालं का? कुणालाच झालं नाही. म्हणजे ते आम्हालाही नाही ना, वी आर ऑल्सो शॉक की अरे हे क्या हो गए, आपण तर पूर्ण तयारी नाही. आणि सगळ्यात कारण त्या न्यूज फक्त .com बबलशी म्हणजे ITच्या एका सेक्टरशी संबंधित होत्या त्या. मग पुन्हा परत सगळं कोलॅप्स, म्हणजे डायरेक्ट रस्त्यावर बराच खर्च झाला. सगळा खर्च म्हणजे सगळे आयुष्यभरात तोपर्यंत बिझनेस मध्ये कमवलेले पैसे, उसनवाऱ्या उधाऱ्या सगळं केलेलं सगळं व्हॅनिश. हे रात्रीतून रस्त्यावर येणे असा प्रकार. मग काय करायचं, मग 6 महिने पुण्यात हे कर ते कर. म्हणजे मी अगदी फेंगशुईचा क्लास केला त्यावेळेस. आणि फेंगशुई कन्सल्टंट म्हणून अशी बॅग घेऊन लोकांच्या घरी जायचो, तुमचं ऑडिट करून देतो घराचं, याच्याने तुमचं चांगलं होईल, असं होईल तसं होईल. माझ्या घरी ते प्रयोग करायचो की हे केल्याने तरी, आणि गायडन्स नाही ना, म्हणजे की नेमकं व्यावसायिक उद्योजक बनण्यासाठी एक्झॅक्ट काय केलं पाहिजे. एक आस्पेक्ट कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये हा शिकलो, कम्प्युटर अकॅडमीत हा शिकलो, सॉफ्टवेअरमध्ये हे फेल्युअर आला, हाऊ टू डील विथ द फेल्युअर हे पण सांगणार कोणी नाही. आणि घरून तर मला सांगितलेलं होतं की आपला संबंध नाही आर्थिक, पण धडपड सुरू होती. एक सकारात्मक पैलू हाच आहे. म्हणजे त्यामध्ये धडपड कंटिन्यू अशी सुरू होती की मी 6 महिने तिथे काहीतरी करून लेट अस क्रिएट समथिंग, आपण पुण्यातच काही करूया. म्हणून मी तेव्हा या घरांसाठी ज्या अल्युमिनियमच्या खिडक्या असतात, त्याला कोटिंग पण नसायचे त्यावेळेस, साध्या अल्युमिनियमच्या असायच्या. कोटिंग आता रिसेंटली 5-7 वर्षांवर. तर त्या खिडक्या दुरुस्तीचं पण थोडा अभ्यास केला आणि त्याची सर्व्हिस इंडस्ट्री काढायची. असं स्पेसिफाईड सेक्टरमध्ये कोणी नव्हतं. त्याचाही अभ्यास केला पण ते वर्कआउट नाही झालं. मग खूप वेगवेगळे मी प्रयोग केले पण ते सगळे फेल गेल्यानंतर एक दिवस मी ठरवलं, आय थिंक ऑक्टोबर 2001 मध्ये, आणि मी पुन्हा जळगाव. ओके.
तेव्हा परत शॉक बसला असेल घरच्यांना. हा, तर घरच्यांना यायच्या आधी मात्र मी पूर्ण तयारी करून आलो होतो. मग इकडे माझ्या पार्टनरशी पण बोलणं केलं, घरच्यांना बोलणं, कारण पैसे नाही जाऊ. माझ्याजवळ तेव्हा 43,000 रुपये होते. म्हणजे मुंबई पुण्याहून याला आणि आयुष्य सुरू करण्यासाठी फार छोटी रक्कम होती ती त्या काळी तरी. मी 50,000वर 94 सुरू केलं होतं. त्यावेळी ती मोठी होती रक्कम. त्यावेळेस ती मोठी होती, पण 2001 मध्ये त्याला हे नव्हतं. त्यातले 30,000 रुपये डिपॉझिट दिलं घरासाठी जळगावला आले. आणि 13,000 रुपयामध्ये मोबाईल पण कपाटात ठेवून, बिल परवडत नव्हतं, आणि बायकोच्या सनी गाडीवर पुन्हा फिरून मग पुन्हा चालू केलं. मग आता मी बिल्डरशिप मध्ये जायचं ठरवूनच आलो होतो. खाजगी क्षेत्रामध्ये आपण काम चालू करायचं आणि बिल्डरशिप मध्ये काम चालू करायचं, असं करून मग बिल्डरशिप सुरू.